मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 2023 मध्ये वनरक्षक भरती एकूण 24 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये 2 शिफ्टचे सामान्य ज्ञान आपण बघितलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये शिफ्ट क्रमांक 3 चे संपूर्ण जे 15 सामान्य ज्ञानचे प्रश्न होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. नक्की जॉईन करून घ्या. तर या ठिकाणी प्रश्न आहे, बघू शकता. वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये येतात. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाचे प्रमुख कोण आहेत आणि ते भारताच्या लोकशाही व्यवस्थेतील प्रमुख मानले जातात? कोण आहेत ते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. 1 मिनिट. बघू शकता. परिवर्ती निविष्ट म्हणजेच व्हेरिएबल इनपुट च्या प्रत्येक एककामागे मिळणाऱ्या निष्पादन आउटपुटला डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. काय म्हणून ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 म्हणजे सरासरी उत्पन्न म्हणून ओळखले जाते. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? म्हणजे कोणत्या कलमाशी संबंधित आहेत? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. अनुच्छेद 29-30 म्हणजेच कलम 29-30 शी संबंधित आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वाघ हे सुंदरबनमध्ये आढळत असून ते केवळ खारफुटीच्या जंगलात राहणाऱ्या वाघांची संख्या दर्शविते? कोणते वाघ आहेत सुंदरबनमध्ये आढळत असून? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. भारतीय वाघ, त्यालाच रॉयल बेंगल टायगर असे देखील म्हटले जाते. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. तांत्रिक प्रश्न आहे. वारा, सूर्यप्रकाश, बर्फवृष्टी इत्यादींपासून आश्रय मिळण्याच्या उद्देशाने राखलेल्या झाडांचा किंवा झुडपांचा पट्टा अशी खालीलपैकी कशाची व्याख्या केली जाते? कशाची व्याख्या केली जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 शेल्टर बेडची अशा प्रकारची व्याख्या केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 37व्या क्रमांकाचा. बघू शकता. 1816 मध्ये कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? कोणत्या करारामुळे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 2. बघू शकता संगौलीचा. बघू शकता सौगौलीचा तह या करारामुळे झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची स्थापना कधी झाली? कधी झालेली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. 7 सप्टेंबर 1970 या दरम्यान स्थापना झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. बृहदेश्वर आणि राजराजेश्वरम मंदिर हे डॅश डॅश बांधलेल्या द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे. कोणत्या काळातील? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता 1 याचं योग्य उत्तर आहे. चोळ काळात, म्हणजे चोळ काळात बांधलेले हे द्राविड वास्तुकलेचे उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. खालीलपैकी कोणत्या काळात पहिले बर्मा युद्ध झाले? कोणत्या काळामध्ये? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे याचं योग्य उत्तर. 1824 ते 1826 या दरम्यान हे युद्ध झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात. 1840 मध्ये मुंबईत मूर्तिपूजा आणि जाती व्यवस्थेशी लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणत्या धार्मिक सुधारणेला सुरुवात झाली 1840 मध्ये? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिनिट, या प्रश्नावर थोडा डाऊट आहे. तर पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. 3 आहे. 1 मिनिट झूम आउट करतो. तर बघू शकता परमहंस मंडळी या लढा देण्याच्या उद्देशाने खालीलपैकी धार्मिक सुधारणेला सुरुवात झालेली होती. परमहंस मंडळी. 1 मिनिट झूम मोठी करू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. लोक त्यांच्या मूळ ठिकाणाहून स्थलांतरित होतात किंवा त्यांचे राहण्याचे ठिकाण सोडून जातात तेव्हा त्याला काय म्हटले जाते? त्याला काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे.
पुश फॅक्टर म्हटले जाते या स्थलांतराला. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकत आहात. सीमा रस्ते संघटनेने म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, त्याला BRO म्हटले जाते. सीमा रस्ते संघटनेने बांधलेला 9.2 किलोमीटर लांबीचा अटल बोगदा डॅश डॅशला जोडतो. कशाला जोडतो हा बोगदा? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता, मनाली ते लाहौल स्पिती दरीला जोडतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघू शकता तिसऱ्या शिफ्ट मधील हा शेवटचा प्रश्न, शेवटचे 2 प्रश्न. महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तापी नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. मुंबई हे योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो 2023 मध्ये वनरक्षकच्या एकूण 24 शिफ्ट झालेले आहे. 24 शिफ्ट मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या शिफ्टचे सामान्य ज्ञान बघितले. आता रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण चौथ्या शिफ्ट मध्ये झालेले सर्व सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न बघूयात. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि स्पेशल टेलिग्राम ग्रुप नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.